याचा चेहरा बघा, याचा चेहरा बघा. कितीची ऑफर होती तुला? हा, 1 करोड. 1 करोड कितीची ऑफर होती? फॉर्म मागे घेण्यासाठी 1 कोटीची ऑफर होती. 1 कोटीची ऑफर नाकारलेला पोरगा आहे तुमच्या समोर. भारतीय जनता पक्षाकडून ही ऑफर आलेली आहे. काही एजंट असतात, काही फिरत असतात, काहीतरी आम्ही करून देतो असं पण करत असं कदाचित गेले असेल त्यांच्याकडे. आम्ही भुजबळकडून काय मिळून देतो, आम्हाला काहीतरी अशा असतात ना. मी एक वकील आहे, सुज्ञ नागरिक आहे, त्यामुळे कुठलेही नाव न घेता त्यांनी ती बातमी पसरवलेली असं मी बघितलं. नाव घेतलं असतं कोणाचं तर 1 करोडची ऑफर या लोकांनी शेवटची 25 मिनिटं ज्या वेळेला राहिली होती त्यावेळेला फॉर्म मागे घेण्यासाठी माझ्या घरच्यांपर्यंत हे लोक गेले होते. कधीतरी 15 दिवस आधी दुकान थाटायचं आणि काहीतरी रुमर्स पसरवायच्या. आणि आता तुम्ही बघितलं काही बातम्या काही उलट्या पालट्या होत्या, त्यामध्ये काहीतरी फायदा घेता येतो का? बाबा भुजबळांनी 1 कोटीची आम्हाला ऑफर दिली, कोण भेटलं मला, कधी भेटलं, कशासाठी भेटलं? Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते. तर या व्हिडिओमध्ये काय आहे तर स्पष्टपणे मनसेचे नेते जे आहेत ते असं सांगतायत की आमच्या युवा उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. आणि या व्हिडिओमध्ये जे आहेत ते शिरीष सोनार 25 वर्षांचे उमेदवार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेलमधून. त्यांनाच ही ऑफर देण्यात आली होती. नेमकी ही स्टोरी काय आहे ही त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. शिरीजी, स्वागत आहे मुंबई तकमध्ये तुमचं. नमस्कार, धन्यवाद. आणि काय म्हणजे 1 कोटीच्या ऑफरचं काय आहे हे प्रकरण? 1 कोटीचं ऑफर तुम्ही आता पूर्ण महाराष्ट्रात बघितला असाल. बिनविरोधचा जो ट्रेंड या भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे. तुम्ही जर आत्ता पनवेल महानगरपालिका घेतली तर 7 नगरसेवक निवडून आलेले आहेत बिनविरोध. काय वाटतं, लोकांनी त्यांच्या फॉर्ममध्ये चूक झाली आहे वगैरे वगैरे अशा काही गोष्टी असतील का? तर तसं काहीच नाही आहे. त्यांच्यावरती इतका दबाव आणला गेलेला आहे, त्यांच्या घरच्यांवरती दबाव आणला गेलेला आहे. ठीक आहे, त्यांना 1-1 करोड रुपयांच्या ऑफर आहेत. 1-1 करोड रुपये देऊन या लोकांनी नगरसेवक निवडून आणलेत स्वतःचे. आणि हे लोक आज जल्लोष साजरा करतात. यांना लाजा वाटल्या पाहिजे. ते लोकशाहीची हत्या करतायत. यांना लाजा वाटल्या पाहिजेत. आज पूर्ण तुम्ही बघू शकाल, यांनी 5 वर्ष सत्ता भोगली. जर विकास कामांच्या जोरावरती यांना साधं निवडणूक लढता येत नाही आहे, मतदारांचा हक्क हे लोक घेतात खेचून. हे लोकांना तुम्हाला सांगू, आत्ता मला 1 करोडची ऑफर या लोकांनी शेवटची 25 मिनिटं ज्या वेळेला राहिली होती त्यावेळेला फॉर्म मागे घेण्यासाठी माझ्या घरच्यांपर्यंत हे लोक गेले होते. याच्या सर्वांचे प्रूफ्स आहेत माझ्याकडे. भारतीय जनता पक्ष इतक्या खालच्या पातळीला उतरलेला आहे की त्या लोकांनी घरच्यांना पण नाही सोडलं. त्या लोकांनी घरच्यांना पण प्रेशराईज केलं आहे की 1-1 कोटी रुपये घ्या, पुढे तुमचं काय होईल काय माहिती नाही, पण हे पैसे घेऊन तुम्ही सेटल व्हा आणि यावेळेला आम्हाला जिंकवून द्या. अशी लोकशाहीची हत्या करताय फक्त भारतीय जनता पक्ष, बाकी काही नाही. 7 उमेदवार पनवेल महानगरपालिकेचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांनी जी माहिती सांगितली ती खरी आहे. आणि आता त्यांचा आरोप आहे की त्यांच्याकडे पुरावे आहेत. कशा पद्धतीनं अप्रोच झाली होती तुम्हाला? आणि मग तुम्ही 25 वर्ष वय आहे तुमचं, 1 कोटींची ऑफर तुम्हाला आली आहे असं म्हणतायत. कशा प्रकारचे प्रूफ्स होते, कसे अप्रोच झाले? हे लोक घरच्यांना, मित्रांच्या फोनवरून, व्हॉट्सअप कॉलवरून हे लोक सगळे कॉल करत होते कंटिन्यू. माझ्या मित्राच्या घरी जाऊन 9 वाजता सकाळी माणूस बसलेला होता यांचा. 9 वाजता माझ्या एका मित्राला तर हे लोक घेऊन गेले होते. त्याच्या फोनवरून कंटिन्यू माझ्या पक्षातल्या लोकांना हे लोक प्रेशराईज करत होते. 40 लोकांचे कॉल आलेत मला दिवसातून. इतकं या लोकांनी प्रेशराईज केलेलं आहे. तर या लोकांकडे आत्ता विकास कामांवर जिंकून यायची यांची इच्छा नाही आहे आणि यांचं तसं काम पण नाही आहे. त्यामुळे हे लोक पैसा फेका आणि जिंकून या. यांना माहिती आहे आता आपण राहिलेलो नाही आहे, त्या निवडणूक जिंकण्याच्या याच्या राहिलेलो नाही आहे. पैसा फेका आणि जिंकून या, फक्त याच याच्यावरती हे लोक जिंकत आहेत. ऑफर तुम्हाला कोणी दिली होती ते प्रश्न खरं विचारायचा. भारतीय जनता पक्षाकडून ही ऑफर आलेली आहे. माझं स्पष्ट मत आहे, माझ्या विरोधकांकडून ही ऑफर आलेली आहे. त्यामुळे आणि तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण पनवेल महानगरपालिकेत तुम्ही बघितलं तर बिनविरोध हे फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आलेले आहेत. त्यामुळे किती पैसा, जर एका नगरसेवकाला हे लोक 1 करोडची ऑफर देत असतील तर 100 कोटी रुपये त्या दिवशी पनवेलमध्ये होते. कुठून आला हा पैसा? विचार करायला पाहिजे लोकांनी, कुठून आला हा पैसा? त्या दिवशी रवींद्र चव्हाण साहेब इथे आले होते पनवेलमध्ये. त्याच दिवशी हे सगळं वातावरण चालू होतं. कुठून येतो हा पैसा मला विचारायचं आहे या लोकांना. हे 100 कोटी रुपये म्हणजे पनवेलमध्ये त्या दिवशी उपस्थित होते. बरं, तुम्ही तक्रार केली आहे का कुठे या सगळ्या गोष्टी? याची तक्रार
वगैरे करून काही निवडणूक आयोग याच्यावरती लक्ष देत नाही आहे. निवडणूक आयोगाने या ज्या बिनविरोध झालेल्या आहेत त्या नोटासोबत निवडणुका पुन्हा घेतल्या पाहिजेत असं माझं मत आहे. या निवडणुका कॅन्सल करून परत त्या निवडणुका नोटासोबत घेतलेल्या आहेत. जिथे जिथे बिनविरोध झालेले आहेत तिथे तिथे परत नोटासोबत निवडणुका घेतल्या पाहिजेत असं माझं मत आहे. तर जो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी असा थेट आरोप केला आहे की त्यांच्या उमेदवाराला भाजपकडून 1 करोड रुपयाची ऑफर होती. तर याची सत्यता किंवा या संदर्भामध्ये त्यांची नेमकी बाजू काय आहे ती जाणून घेणंसुद्धा आवश्यक आहे. आणि त्याचसाठी आम्ही पोचलो इकडे पनवेलमध्ये आणि आमच्यासोबत भाजपचे उमेदवार श्री भुजबळ आहेत. तर मला सांगा भुजबळ सर, म्हणजे समोरच्या पक्षाकडून असा आरोप केला जातो आहे की उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. साहेब, मी रामशेठ ठाकूर आणि भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे निश्चित सांगेल की पैशाचा खेळ करणं किंवा काय करणं हे आमच्या डोक्यात पण नसतं. आम्ही खेळ करतो तो कामाचा खेळ करतो. समाजापर्यंत पोचण्याचं काम केलं आहे. 5 वर्ष नगरसेवक होतो, त्यानंतर 3 वर्ष नगरसेवक नसताना पब्लिकने लोकांनी आम्हाला नगरसेवक म्हणून ट्रीट केलं. नगरसेवक म्हणून आमच्याशी असल्यासारखंच वागले. त्यामुळे पैसा हा दुय्यम आहे किंवा पैशाचा हा गोष्टच नाही आहे. विरोधकांना कुठला चान्सच नाही आहे. कामच केलेलं नाहीत त्यांनी, ते लोकांपर्यंत पोचलेलेच नाहीत. कधीतरी 15 दिवस आधी दुकान थाटायचं आणि काहीतरी रुमर्स पसरवायच्या. आणि आता तुम्ही बघितलं काही बातम्या काही उलट्या पालट्या होत्या, त्यामध्ये काहीतरी फायदा घेता येतो का? बाबा भुजबळांनी 1 कोटीची आम्हाला ऑफर दिली. कोण भेटलं मला, कधी भेटलं, कशासाठी भेटलं? कुठल्याही कारणास्तव उगाच काहीतरी करायचं, कामं नाही करायची लोकांची आणि मग काहीतरी पब्लिसिटी मिळवण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी हे उद्योग करायचा हा विरोधकांचा फंडा आहे आणि तो त्यांनी करावा. त्यांना शुभेच्छा. त्यांना कोण 1 कोटी देव, 1 लाख देव, तो त्यांची शुभेच्छा. म्हणजे हे आतले पोरखेळ करण्यासारखा मनोज भुजबळ नाही. आम्ही समाजात राहणारे लोक आहोत, समाजासाठी झटणारे लोक आहेत, समाजाच्या लोकांच्या दारात जाऊन मतं मागणारे लोक आहोत. कामं केली असं आज आम्ही फिरतो आहे, आम्हाला एवढा उदंड प्रतिसाद प्रभाग 17मध्ये मिळतो. 4ही नगरसेवकांना आम्हाला विचारतात लोक, अरे तुम्ही येतायच कशाला? तुम्हाला कामं केलं, तुम्ही न येतासुद्धा आम्ही तुम्हाला मतं देऊ, नका फिरू, तुम्ही का मेहनत घेताय? पण हे लोकांचं प्रेम आहे आणि हा पोरखेळ करायला म्हणजे माझ्यासारख्याला सुशिक्षित मनाला पडणारं नाही. पक्षाने असेल, रामशेठ साहेब, प्रशांतदादा असतील, बालदीसाहेब असतील, आमच्यासारखे 4 माझ्या प्रभागात अख्ख्या महापालिकेत बघाल तर आम्ही 3 नगरसेवक म्हणजे उमेदवार वकील आहोत आणि एक MBBS डॉक्टर आमच्यासोबत आहेत. त्यामुळे हा आम्हाला जरूरच पडणार नाही. आणि कशासाठी? जर पब्लिकमध्ये जायचं, लोकांच्या तुमचा रीच नसेल तर हे पैसे देऊन खेळ करणं किंवा काय हा उद्योगच नाही. आणि आमच्या त्यांचा दावा असा पण आहे की आमच्याकडे पुरावे आहेत असं म्हणतायत. पुरावे दाखवत त्यांनी साहेब, कशासाठी उगाच वेळा करायचं? पब्लिकपर्यंत जाणं, लोकांना पोच, काहीतरी आपण लाईक मिळवणं ह्यासाठी आहेत त्यांचं सगळं. कधी मनोज भुजबळांनी त्यांना फोन केला आहे का कोणी केला आहे? आणि ह्या राजकारणामध्ये तुम्ही बघत असाल अख्ख्या ह्याच्यामध्ये काही एजंट असतात, काही फिरत असतात, काहीतरी आम्ही करून देतो असं पण करत असं कदाचित गेले असेल त्यांच्याकडे. आम्ही भुजबळकडून काय मिळून देतो, आम्हाला काहीतरी अशा असतात ना समाजात, प्रत्येक गोष्टात एजंट हल्ली असतात आणि या पद्धतीने असू शकेल असं मला वाटते. पण माझ्याकडून किंवा काय असा उद्योग किंवा काय केलेलं नाही. कारण मी परत सांगतो, मी रामशेठ साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमच्या रक्तात हे असं नाही. आम्हाला सेवा देणं, सेवा करणं आणि त्यानंतर लोकांकडून मागणं, ते मतं आम्ही तशी मागतो किंवा काय करतो. हे बिनविरोध किंवा काय हे आमच्या डोक्यात पण नाही. हां, मग या संदर्भामध्ये काही तुम्ही तक्रार वगैरे करणार आहेत का असे खोटे आरोप? नाही. आणि एक ती बातमी मी पण बघितली. मी एक वकील आहे, सुज्ञ नागरिक आहे, त्यामुळे कुठलंही नाव न घेता त्यांनी ती बातमी पसरवलेली असं मी बघितलं. नाव घेतलं असतं कोणाचं तर ते ठीक आहे, आपल्याला डिफामेशनची वगैरे हे करता येते. पण आपण वकील आहोत, आपल्याकडे ती वकिलीची फौज आहे, म्हणून काहीतरी उद्योग करायचे, लोकांना त्रास द्यायचा. ते चुकले असतील, ते बरोबर असतील, ते त्यांचं नशीब त्यांच्याबरोबर. मला पब्लिकमधून जे काय असेल निवडून देईल. शेवटी प्रत्येकाचा फंडा असतो, प्रसिद्धी मिळवण्याचा फंडा असतो. कदाचित त्यांचा तो असू शकेल. मनोज भुजबळचं नाव वापरल्यानंतर आपल्याला काहीतरी प्रसिद्धी मिळेल, लोक आपल्याला मते येतील. 16 तारखेला आपल्याला रिझल्ट येईलच ना समोर. त्यामुळे त्यावेळी पुन्हा आपण भेटूया. मला वाटतं की लोक पैशाला हे देतात का सेवेला महत्त्व देतात हे आपल्याला 16 तारखेला समजेल निश्चितपणानं. तर या सगळ्या प्रकरणावरती भुजबळ यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारची आम्ही कुठलीही ऑफर वगैरे दिलेली नाही आहे आणि हा विरोधकांचा पब्लिसिटीचा फंडा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन नितीन वरेंसोबत निलेश झालटे, मुंबई तकसाठी पनवेल.